आषाढी एकादशीसाठी काहीतरी वेगळं आणि खूपच टेस्टी बनवायचं आहे. मग हा उपवासाचा मेदूवडा नक्की ट्राय करा. बाहेरून क्रिस्पी आणि आतून अगदी मऊ. सर्वात आधी भगर आणि साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक करून पीठ तयार करून घेतलं. आता 1 वाटी पिठासाठी 2.5 वाट्या पाणी घेतलं आणि उकळायला ठेवलं. पाण्याला उकळी आली की त्यात मीठ टाकलं. तयार केलेलं पीठ घालून गुठळ्या होणार नाही त्याची काळजी घेत छान शिजवून घेतलं. हे मिश्रण कोमट झाल्यावर त्यात उकडलेला आणि मॅश केलेला बटाटा, हिरवी मिरची, शेंगदाण्याचं कूट, मीठ, दही सर्व घालून छान मळून घेतलं. आता हाताला थोडं तेल लावून मेदूवड्याचा आकार देत सर्व मेदूवडे तयार करून घेतले. गरम तेलात मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलं. आणि पहा, तयार आहेत आपले उपवासाचे मेदूवडे. बाहेरून क्रिस्पी आणि आतून अगदी मऊ. उपवासासाठी एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.